सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज शुक्रवारचा दिवस आहे आणि बघा मी सुद्धा शुक्रवारीच केस धुत असते. मी जसं सर्व महिलांना सांगत असते तसं मी स्वतः सुद्धा करत असते. काही गोष्टी स्वतः सुद्धा अंमलात आणायच्या असतात. उगाच लोकांना उद्देश करून काहीही फायदा नाही. तर मला स्वामींची कुठली प्रचिती आली आहे तुम्हाला आज व्यवस्थितपणे सांगते. अगदी सत्य अनुभव आहे, सत्य परिस्थिती आहे जी माझ्याबरोबर घडलेली आहे. तर तुम्हाला आज मी व्यवस्थितपणे सांगते. तुम्हाला माहिती आहे, मी मागच्या काही मिनी ब्लॉगमध्ये बोललेले आहे, की माझं गेल्या 16 तारखेला ऑपरेशन झालेलं. ह्या 16 तारखेला 1 महिना झाला. 1 महिना 4 दिवस झाले माझं मानेचं ऑपरेशन झालं. तर दिवाळीच्या आधीपासूनच आमचे प्रयत्न होते, की आपल्याला ऑपरेशन करायचं आहे आणि दिवाळी जवळ आलेली त्यामुळे मी आणि माझ्या मिस्टरांनी विचार केला आणि दिवाळीत ऑपरेशन करण्याचं टाळलं आणि थोडंसं पुढे सरकवलं आणि त्यानंतर सर्व काही घरात सामान भरून घेतला. कोणी पेशंट होते त्यांना बघून घेतलं. सर्व काही व्यवस्थित केलं. ऑपरेशनला जाण्याची व्यवस्थित तयारी करून घेतली. घरात मुलाची, नवऱ्याची सर्व काही व्यवस्थित सोय केली. त्यानंतर मी ऑपरेशनला जाण्याचं ठरवलं. अगदी 5 दिवस आधीच मला गोळ्या दिल्या डॉक्टरांनी चालू केल्या आणि त्यानंतर माझं 5 दिवसांनी औषध संपल्यावर लगेच माझं ऑपरेशन करण्याचं ठरलं. हे ऑपरेशन कसलं होतं? तर हे ऑपरेशन गेल्या 4-5 वर्षापासून माझ्या मानेवर एक छोटीशी पुरळसारखी होती. म्हणजे आपलं आपलं जसं पुरळ आपल्या गालावर, तोंडावर आपल्या पुरळ म्हणजे ज्याला पिंपल्स आपण म्हणतो तसा पिंपल्स आलेला होता आणि त्याच्यातून जो पू होता तो 1-2 वेळा 2-3 वेळा बाहेर निघाला. त्यानंतर तो निघणं बंद झालं आणि तो हळूहळू गाठीमध्ये रूपांतर झाला. त्याला सिस्क असं म्हटलं जातं डॉक्टरकी भाषेत. आपण मराठीत त्याला तर गाठ म्हणतो. पण लोकांना गाठ म्हटलं तर काही आणि काहीतरी वेगळंच वाटत असतं. तर मी कुणालाच सांगितलं नव्हतं. हे 5 वर्षापासून माझ्या मानेवर होतं. काहीच मला त्याचा दुखावा वगैरे काहीच होत नव्हता, काहीच त्रास नव्हता. परंतु मलाच काही भीती वाटायला लागली, की मला ह्या गाठीच्या रूपात दुसरं काहीतरी आजार होऊ शकतो. त्यामुळे आम्ही लगेच आमच्या फॅमिली डॉक्टरांकडे गेलो आणि अगदी माझ्या घराच्या बाजूला लागलेलंच हॉस्पिटल आहे. तिथे आम्ही गेलो आणि तिथून मी विचारलं तर ते सर बोलले, की "नाही सुनबाई लगेच काढावं लागेल." बघा मला ते सुनबाईच सांगतात कारण आमचे एकदम जवळचे डॉक्टर आहेत. तर त्याने सांगितलं, "काहीच प्रॉब्लेम होणार नाही आणि हे सिस्क आहे, काही आजार नाही, घाबरू नको. तर हे व्यवस्थित आपण काढून घेऊया, परंतु ह्याचे टाके येतील." आता मी म्हटलं, "टाके येतील, पण मला ॲडमिट होणं शक्य नाही कारण लहान मुलगा आहे घरात, तुम्ही पाहिलेला आहे आणि तो अत्यंत घाबरतो, मला काही झालं, त्याच्या बाबांना काही झालं तर." त्यामुळे म्हटलं, "तुम्ही ॲडमिट करू नका. ऑपरेशन केल्यानंतर मला घरी सोडणार असाल, तरच मी ऑपरेशन करते." डॉक्टरांवर दादागिरी आमची चालते कारण आमच्या घरातलेच आहेत. त्यामुळे मग मला सांगितलं, की "ठीक आहे, तू ऑपरेशनला येऊन जा, आपण नंतर पाहू काय ते." तर त्यानंतर मग मी ऑपरेशनला गेली. 15 तारखेला गेल्या पौर्णिमा होती. पौर्णिमेची रात्रीची पूजा मी स्वतःच सत्यनारायण करते. तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलं आहे. तर मी स्वतः सत्यनारायण केलं आणि दुसऱ्या दिवशी 4:30 वाजता पहाटेच उठली, अंघोळ केली आणि स्वामींना दिवाबत्ती केली, स्वामींची सेवा केली. स्वामींना म्हटलं, "स्वामी, आत्ता मी तुम्हाला दिवा लावलेला आहे, परंतु संध्याकाळी तुम्हाला दिवा लावायला मला तुम्ही नक्कीच घरी घेऊन या आणि याल ह्याची मला खात्री आहे." तर आत्तासुद्धा मला सांगताना खूप भरून येतं. तर त्यावेळेला मी स्वामींना सांगितलं आणि मी सकाळी 10 वाजता मला 4-5 तास आधीपासून काही खायचं नव्हतं. त्याच्या आधीच मी 5 वाजता मी चहा पिला आणि 10 वाजता मी ऑपरेशनसाठी तयार झाली. डॉक्टर बाहेर होते. ऑपरेशन होणं हे शक्य नव्हतं. परंतु माहिती नाही स्वामींनी काय घडवून आणलं आणि डॉक्टर त्या दिवशी लवकर आले आणि 10:30 वाजता मला ऑपरेशन करायला आतमध्ये घेतलं. ऑपरेशन करायला मी आणि माझे मिस्टर दोघेच गेलो. आई आणि सासूबाई मात्र घरी होत्या मुलाजवळ. बाजूलाच हॉस्पिटल आहे. आईला म्हटलं, "जर का असेल तसंच काही तर तुम्हाला आम्ही नक्की फोन करू. छोटंसं ऑपरेशन आहे, काही प्रॉब्लेम नाही आणि स्वामी आपल्यासोबतच आहेत." तर आम्ही दोघंही निघून गेलो ऑपरेशन करण्यासाठी आणि ऑपरेशन करायला गेलो त्यावेळेला माझ्या ज्या मॅडम आहेत ज्यांनी माझी डिलिव्हरी केली त्यांनी तर मला मुलगीच मानले आणि त्या माझ्यासोबत होत्या. त्यांनी मला सांगितलेलं, "प्रवीणा, ज्यावेळेला ऑपरेशन करतील त्यावेळेला मी तुझ्यासोबत येईल." म्हटलं, "ठीक आहे मॅडम." आणि मॅडमने हातात हात घेतला आणि माझं ऑपरेशन डॉक्टरांनी चालू केलं. ऑपरेशन चालू केलं त्यावेळेला मी लगेचच स्वामींचं तारक मंत्र मनातल्या मनात बोलू लागली. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप माझ्याकडून चालूच राहिला आणि अचानक काय झालं तर अचानक डॉक्टरांनी सांगितलं, "प्रवीणा, तुला कुठलं गाणं ऐकायचं आहे मला सांग." त्यावेळेला मला एकदम असं वाटलं की डॉक्टरांनी माझी काहीतरी मस्करी केली आणि मी म्हटलं, "सर, मला कुठलंही गाणं नको." तर ते बोलले, "का नको? तुला किशोरदा किंवा लता मंगेशकर
तुला कुठले गाणे हवे आहेत ते सांग, मी लावतो मोबाईलवर. म्हटलं नको सर, मला आहे ना माझ्या स्वामींचे तारक मंत्र लावून द्या. मला इतकं भरून आलं की त्यावेळेला तारक मंत्र चालू असतानाच सरांनी ऑपरेशन करायला घेतलं आणि तारक मंत्र संपेपर्यंत ते ऑपरेशन माझं सुद्धा संपलं. जवळजवळ पाऊण तास माझं ऑपरेशन चाललं. 6 टाके आले होते आणि तारक मंत्र तो पण चालूच होता. म्हणजे स्वामींनी इथून माझी ऑपरेशन थिएटरमध्ये सुद्धा स्वतः आले ऑपरेशनसाठी आणि स्वतः माझ्यासोबत राहिले. मला धीर दिला, आमच्या डॉक्टरांनी धीर दिला आणि स्वामींनी सुद्धा धीर दिला. ऑपरेशन झाल्याच्या नंतर मला 2 तासांसाठी प्रायव्हेट रूममध्ये घेतलं. तिथे मला एक त्या लोकांनी वेळ दिला की 2 तासात जर का तुला वॉमिट झाली नाही काय खाल्ल्यावर तरच तुला घरी सोडता येईल, नाही तर तुला इकडेच ठेवावं लागेल, सलाईन लावावी लागेल. परंतु स्वामींचं नाव घेत आई जे नारळ पाणी घेऊन आली ते नारळ पाणी मी स्वामींचं नाव घेत घेत पिली आणि मला काहीच झालं नाही. अगदी मी स्वतःच ऑपरेशन थिएटरमधून चालत पण निघाली. जिथे मला 2 तासासाठी ठेवलेलं तिथूनही मी खाली सरांना भेटेपर्यंत चालत गेली आणि त्यानंतर मी घरी आली. अशी आली की मला स्वामींची प्रचिती. ज्यावेळेला मी स्वामींना सांगितलं की स्वामी संध्याकाळी मी तुम्हाला दिवा लावायला घरी येते, त्यावेळेला खरंच मला स्वामींनी दुपारी 2 वाजतापर्यंत मी घरी आले. संध्याकाळचा स्वतःच दिवा मी स्वामींना केला. स्वामींची प्रचिती येते आणि येते. फक्त तुम्ही मनापासून स्वामींची सेवा करा. स्वामी जे म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तर खरंच हा वाक्य एकदम खरं आहे आणि आपल्याबरोबर ह्या काही गोष्टी, काही प्रचिती नक्कीच घडतात. स्वामींची सेवा निस्वार्थी करा.